गोडाधोडाचं खाऊन कंटाळा आला असेल ना, तर आज आपण रुची पालट म्हणून मस्त अशी चमचमीत वांग बटाट्याची भाजी करूया. मस्त असा वाफाळता भात आणि त्यावर हा वांग बटाट्याचा रस्सा. सगळ्यात पहिले चातुर्मासात वांग्याची भाजी करते, त्यासाठी तुम्हा सर्वांची माफी मागते हं. आता ही वांग्याची भाजी करण्यासाठी छान कोवळी कोवळी आणि काटेरी वांगी घ्यायची हं. ही वांगी आपल्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची. नेहमी आयत्या वेळेस वांगी चिरावीत, नाहीतर मग ती काळी पडतात. इथे वाटपासाठी एक 2-3 चमचे सुकं खोबरं घेतलं आहे. एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, थोडासा कढीपत्ता घालायचा आणि मुठभर छान देठासकट कोथिंबीर घालायची. वाटपामध्ये ना नेहमी कोथिंबीरीची कोवळी देठंसुद्धा घ्यायची, म्हणजे त्याचा स्वाद छान येतो. अर्धा चमचा जिरं घालायचं आणि हे आपल्याला पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे. फोडणीसाठी पातेल्यामध्ये 2 पळ्या तेल घातले. या भाजीसाठी ना नेहमीपेक्षा एखाद पळी तेल थोडंसं जास्त घालावं. तेलावर आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडायला हवी. हिंग घालायचं आहे. वांग हे वातूळ असतं, त्यामुळे हिंग बऱ्यापैकी घालायचं. तेलावरच आपल्याला मसाले घालायचे आहेत. एक 2 चमचे लाल तिखट आणि चमचाभर हळद घेतली. सगळं भराभर हलवून घ्यायचं आणि मसाले छान असे परतून घ्यायचे. लक्षात घ्या, मसाले करपायला नकोत हं. आता यामध्ये आपण हे जे वाटप करून घेतलं आहे ना, ते घालायचे. बघा, पाणी न घालता हे असं मी जमेल तितकं बारीक वाटून घेतलं आहे. पुन्हा सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि हे वाटप आपल्याला छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं. गॅसची आच अगदी मंद ठेवायची आणि आधीमध्ये हलवत राहून वाटप छान परतून घ्यायचं. आता यामध्ये बटाट्याच्या फोडी घालायच्या. शक्यतो बटाटे छान सालासकटच घ्या, म्हणजे त्याची चव सुरेख लागते. थोडंसं मीठ घालायचं. बटाट्याच्या फोडी व्यवस्थित अशा परतून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी घालून 1 मिनिटांची वाफ काढून घ्यायची. ही अशी दणदणीत वाफ बसायला हवी हं. पुन्हा सगळं एकदा व्यवस्थित तळापासून हलवून घ्यायचं आणि यामध्ये आता वांग्याच्या फोडी घालायच्या. वांग्याचं देठ बघा, मी काढलं नाही आहे, कारण माझी आई नेहमी म्हणायची की देठातच खरी चव असते. तुम्हाला देठ नको असेल तर मात्र काढून घ्या. आता यामध्ये 1 चमचाभर धणेपूड घालायचे आणि रंग सुरेख यावा यासाठी रंगाचं तिखट घालते. सगळं छान हलवून घ्यायचं. वांग आणि बटाट्याच्या फोडी मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायचे. पाणी मात्र लगेच घालायचं नाही आहे. पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर वांग बटाटा छान हलकासा शिजायला हवा. मस्त अशी दणदणीत वाफ बसली की तळापासून सगळं एकदा हलवून घ्यायचं. हे असं वाफ देऊन अर्धवट वांग आणि बटाटा छान शिजवून घेतल्यामुळे ना मसाल्यांची सगळी चव वांग्याच्या बटाट्याच्या फोडींमध्ये आतपर्यंत मुरते आणि अशी भाजी चवीला खूप सुरेख लागते. आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. पाणी हे गरमच घालायचं आहे हां. गरम पाणी घातल्यावर बघा, रश्श्याला छान अशी तर्री येते. सगळं व्यवस्थित तळापासून छान हलवून घ्यायचं. आता ना 1 चमचाभर गरम मसाला घालायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर पेरायची आणि हे असं पोकळ झाकण ठेवून भाजी छान शिजवून घ्यायची. आपण बटाटा वांग वाफेवर हलकंसं शिजवून घेतल्यामुळे इथून पुढे मात्र पटकन भाजी तयार होते. बघा, एक 4 ते 5 मिनिटात भाजी छान शिजली. बटाटा हा असा अगदी मऊ झाला आहे, म्हणजे वांग नक्कीच शिजलं असणार. वरून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरली की आपली ही वांग बटाट्याची रस्सा भाजी तयार. गरमागरम भाकरीसोबत खा किंवा मग भातासोबत, भाजीची चव मात्र सुरेखच लागणार. चला, गोडाधोडाचं खाऊन कंटाळा आला असेल तर मग ही भाजी नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.